वर्षभरात 5 पेपर फुटीची प्रकरणे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे. मनोज प्रधान. सर्वच प्रकरणात नाशिक कनेक्शन कसे काय? ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची चूक काय? 2-4 हजार विद्यार्थ्यांच्या चुकीची 22 लाख मुलांना शिक्षा का? मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीचे कारण पुढे करीत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पेपर फुटी मागणी केली आहे. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत आणि परीक्षेची गोपनीयता पेपर फोडता न आल्याने पुन्हा परीक्षेला बसवून जुनेच पेपर पुन्हा लिहून घेतल्याप्रमाणे एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती. ही 4 प्रकरणे ताजी असतानाच आता नीटची पेपर फुटी उघडकीस आली आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि सहकार्य म्हटले आहे. आईने दागिने विकले, बापाने कर्ज काढले, अशा परिस्थितीत केवळ पेपर फुटीचा विषय नसून तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. आत्मचिंतन करावे आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्रधान यांनी केली आहे. धक्कादायक प्रकार ह्या देशामध्ये घडला. पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल NTA सांगितलं. 22,70,741 लोकांनी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो. त्याला धक्का देण्याचं काम काल झालं. पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत. आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे 5,541 सेंटर्स मध्ये 141 सिटीज मध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जर NTA ला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा. दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत. याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा ऑपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती. दिव्यापर्यंत जे काही खाडीकिनाऱ्याचा भाग आहे, जी जागा आहे ती मळीची जागा आहे. ते गाळीसाठी जे झालेलं ती मळीची जागा, तर ते सरकारी जागा आहे. ते शासकीय भूखंड असल्याने तिथे त्या गोष्टीच्या त्या जागेवर इतके अतिक्रमण झालेले आहेत. म्हणजे आता मुंबईचा बघायला गेलं तर तिथे लग्नाचे हॉल आणि परत तिथे काही हॉटेल्स आणि पत्र्याचे असे शेड त्यांनी उभारले. तर माझं असं आहे की मी पत्र तिकडच्या सहाय्यक आयुक्तांना मुंबईकडे पाठवलेलं आहे की ती कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर तिथे इनलिगल जे काही